एक थोडा वेगळा प्रश्न असा आहे की प्रत्येक मंत्राची अक्षर संख्या वेगळी असते. काही 5 अक्षरी, 13 अक्षरी, 18 अक्षरी. तर अशा मंत्रांची शक्ती वेगवेगळी असते का? कारण 13 कोटी हा मंत्र पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असणार आहे. तर त्याच्यामुळे अशा मंत्रांची शक्ती वेगवेगळी असू शकते का, असा कोणाचा तरी एक प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय मला देता येईल असले ती येईल असं वाटत नाहीये. त्याचं कारण कसं आहे, त्याची प्रचिती तर मला नाही आहे ना. मला जे माहित नाही ते मी कसं सांगणार तुम्हाला. राम हे अक्षराचं मी 2 कोटी म्हटलं तर 13 कोटी राम या अक्षराचा जप केला तर तो अगदीच काही वर्षात होईल पूर्ण. मग त्याची योग्यता आणखी श्रीराम जयराम द्या काय असतंय, श्रीराम जयराम जय जयराम हा तारक मंत्र आहे. दुसरी गोष्ट, समर्थना प्रत्यक्ष रामाने दिलेला मंत्र आहे तो, म्हणजे त्याची पॉवर केवढी असेल मोठी असा विचार करा. त्या अक्षरात किती ताकद असेल. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बंधप दिगंबरा हा टेंबे स्वामींनी सिद्ध केलेला मंत्र आहे. टेंबे स्वामी केवढे किती योग्य त्याचे होते तुम्हाला कल्पना असेल सगळ्यांना. मग त्यांची त्याच्यात ताकद आहे, त्यांची शक्ती आहे त्याच्यात, त्या मंत्रात. कळलं की नाही? त्याने सिद्ध केला तो. राम हा मंत्र तुम्ही सिद्ध करणार. राम हा असं काही सिद्ध केलेला मंत्र मला तर भावत नाही असेल तर. कळलं का? महाराजांनी म्हणतात राम राम म्हणा, ते सांगताना असं म्हणतात दत्त दत्त म्हणा, काय तुमचं दिगंबरा म्हणा, असं तसं राम राम म्हणत असतात. पण अनुभव देताना ते श्रीराम जयराम जयरामात द्यायचं. त्यामुळे रामाच्या आणि श्रीराम जयराम ह्या 2 मंत्रांमधली ताकद मला नाही माहिती. कळलं की नाही? किंवा कोणत्याही मंत्रातली. फक्त मी एवढंच म्हणू शकेन की कोणताही मंत्र असेल, 2 अक्षरी असो, 13 अक्षरी असो, परत सांगितलं ते 18 अक्षरी असो, तुम्हाला 1 कोटी करायचं असेल तर रोज 27,000 जप केला पाहिजे. मंत्र कोणताही असो, किती अक्षरी असो, 27,000 रोज जप केला तर 1 वर्षाने सोपं कॅल्क्युलेशन 1 वर्षात 1 कोटी होतो. आणि 30,000 रोज केला तर 12 वर्षात 13 कोटी होतो. मंत्र कोणते असो, 2 अक्षरी असो तर 10 अक्षरी असो, असं 30,000 केला तर 12 वर्षात 13 कोटी. म्हणजे समर्थाने 12 वर्षातच केलंय ना 13 कोटी. म्हणजे तो 30,000 केला त्यांनी. असं 13 कोटी जप करत असताना आणि 13 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर नामाची आणि रामाची अशी अनुभूती किंवा काही अनुभव असे काय काय आले, असा एक प्रश्न. ठीक आहे, याच्यात तुम्ही विचारलं नाहीये, पण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात रामाचं दर्शन झालंय का. अगदी कॉमन प्रश्न आहे की जो गोंदवलेचे मुख्य ट्रस्टी त्यांनी मला विचारला. श्रीधर काका, मनोहर काका आले ते कार्यक्रमाच्या वेळी माझ्या इथे सत्कार झाला गृहला तेव्हा, तर त्यांनी हा प्रश्न विचारला. कारण ती उत्सुकता मलाही होती माझ्या पूर्वी, मी जप करण्याच्या पूर्वी, की 13 कोटींवर राम दर्शन होतं का. ते कालचं सांगायचं तुम्हाला, ते पुढचं राहिलं बघा, ते आत्ता आज व्हायचं होतं म्हणून राहिलं. ते दत्ता भैया कुलकर्णी आले होते, त्यांना मी विचारलं तुम्हाला रामाचं दर्शन झालंय का. तशी ते म्हणाले, हसले मला. ते मला त्यांनी काय सांगितलं, तुम्ही अनुभव घेऊन बघा ना. ते नाही का तिथपर्यंत आलं, पहिले 2 कोटीचा त्यांनी उल्लेख केला. तर ते मला म्हणाले रामाचं दर्शन म्हणजे तुम्हाला तुमची काय कल्पना आहे रामाचं दर्शन म्हणजे. माझी साधी कल्पना आहे, पितांबर नेसलेला, धनुष्यमान घेतलेला, मुकुट घातलेला असा राम जो आपण चित्रात बघतो तो राम, असं दर्शन जात होतं का त्याचं. अयोध्येचा राम, अयोध्याधीश भगवान. त्याची त्यांनी सांगितलं तेवढंच. म्हणजे ते बोलताना फार व्हायचं बोलतात, म्हणजे काय म्हणायचं, चॅप्टर कसं म्हणू ना असं बोलतात की तेवढंच म्हणजे दर्शन नाही. त्यांना झालं की नाही सांगितलं नाही त्यांनी मला, पण तेवढंच म्हणजे दर्शन नाही असं म्हणाले. मग ते आपण ठरवायचं झालं का नाही. कारण मी 13 कोटी झाल्यानंतर मला काही झालं नाही ह्या पद्धतीतलं दर्शन. कळलं का. पण मी काय असं म्हणत नाही तेवढंच वगैरे असं. तर त्यांनी असं म्हणत तेवढंच म्हणजे काय म्हणतात, तेवढंच म्हणजे रामदर्शन नाही. तर त्यांनी सांगितलं तर रामदर्शन मला झालं. हा तेच सांगतोय ना, म्हणून म्हटलं त्यांनी सांगितलं तरी रामदर्शन मला झालं. तेच आता सांगतोय की त्यांनी काय सांगितलं, राम म्हणजे तुमची काय कल्पना आहे राम म्हणजे. तर ही कल्पना आहे ना. ते म्हणाले काय, हा अयोध्येचा भगवान, अयोध्येचा राजकुमार तेवढंच रामाचं स्वरूप नाहीये. तर तो भगवंत हे परब्रह्म आहे. तो जो राम हा परब्रह्म आहे. मग परब्रह्म कसं आहे, ते सच्चिदानंद आहे त्याचं दुसरं नाव. म्हणजे कसं आहे, सत आहे तो, चित आहे आणि आनंद आहे. सत म्हणजे सत्य आहे, एकच सत्य आहे.
ते परब्रह्म ना काही म्हणा तुम्ही त्याला, जे कोण आहे ते त्याला तुम्ही जे नाव द्याल ते त्याला साजेल. तुम्ही त्याला निसर्ग म्हणा, काही जण म्हणतात काय देव नाहीच आहे, निसर्ग आहे. ठीक आहे, निसर्ग आहे काय. किंवा वेगवेगळे सांप्रदायिक वेगवेगळ्या कल्पना आहेत त्याच्यासाठी, कळत नाही. तुमच्या 33 कोटी देव मी असं त्याच्यावरती चेष्टा करता हिंदू धर्मात. ठीक आहे, तुमचा अल्ला असेल जसं असेल, त्याला कोणती जो निरुपाधिक आहे आणि हे त्याला सगळं साजूनच जाईल ना, तर ते तो नाहीच आहे. मुळी तुम्ही जाईल त्याला म्हणताय ते तो नाहीच आहे. लक्षात आलं की नाही. तो जो कोण आहे ह्याची अनुभूतीच असू शकते, त्याचं वर्णन शब्दाने नाही करते, वेदाने नाही करता, ते कुठच्या शब्दातून वर्णन त्याचं करणार. तर असा तो आहे, म्हणजे सत आहे. चित्त म्हणजे चित्तात खोल गेलेला आहे, चित्तात तो अखंड बसलेला आहे. आणि आनंद आहे, आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आनंद म्हणताना प्रत्येक याला असे विरुद्धार्थी शब्द असतो, जाड बारीक, उंच सखल, काळं गोरं, काही म्हणा तुम्ही. तसं सुखाला विरुद्ध शब्द सांगा बरं. दाखलं सुखाच्या विरुद्ध नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख. आनंदाच्या विरुद्ध शब्द सांगा. तुम्ही आनंदाला दुःख म्हणाल विरुद्ध शब्द म्हणून. दुःख हा सुखाच्या विरुद्ध आहे. खरं सांगायचं ना तर आनंद हा शब्द आपण गुळगुळीत करून टाकलाय. त्याचा अर्थ तुम्हाला समजा, आनंद आहे त्याचं स्वरूप आहे भगवंताचं, त्या परमब्रह्माचं सच्चिदानंदाचं आहे ना, हे त्याचं स्वरूप आहे. सत चित आणि आनंद हे त्याचं वर्णन आहे. खरं सांगायचं तर इतकंच वर्णन आहे त्याचं. सत्य आहे, तो चित्तात खोल गेलेला आहे. आणि तो कसा आहे तर आनंद आहे. आनंद स्वरूप पण कमी जळते, स्वरूप ही पण उपाधी लागली, तो आनंदच आहे. समजलं का. ह्या सूक्ष्मातला फरक करून बघा तुम्ही शब्दातला. आनंद आणि आनंद स्वरूप. आनंद स्वरूप नाही, आनंद तीर्थस्वरूप आणि तीर्थस्वरूप. काकाला पण तीर्थस्वरूप म्हणतो, पण वडिलाला तीर्थस्वरूप म्हणतो. तसं आनंद स्वरूप नाही, तो आनंदच आहे भगवंत हा. कळलं नाही. मग आनंदाला विरुद्ध शब्द नाही, विरुद्धार्थी शब्दच नाही त्याला, कारण तो एकमेवा द्वितीय आहे. असं सगळं आहे. त्यामुळे ह्याचं हे करतं. मला कुठे अनुभवाला तुम्ही आता विचारतात ना, अनुभूती कुठून आली, ती अनुभूती इथे आली मला. मी मध्यंतरी डेमन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तपशील सांगत नाही, 5 दिवस होतो, एवढंच सांगतो. 5 दिवस होतो. आणि वर्करनी तर माझी तब्येत उत्तम आहे त्यांच्या दृष्टीने आयसीयू मध्ये ठेवलंय मला. जे काही ते उपचार करायचे ते उपचार झाले. पहिल्याच दिवशी गेल्यानंतर त्यांनी मोबाईल बाजूला केला, वाचायला काही नाही, नुसता तिथे बसलेला मी. पहाटे 5 वाजता लाईट लागायचे, रात्री 10 वाजता लाईट जायची. आयसीयू मध्ये बाकी सगळे पेशंट सगळे व्यवहारत आहेत, त्यांचे सगळे त्रासदायक झालेले असे पेशंट होते. मीच एक, मला त्रास होतच नव्हता. महाराजांच्या कृपेने, रामाच्या कृपेने, काय झालं ते मला ठाऊक नाही, पण मला असं त्रास झाला तो इतका नगण्य होता. आणि मग पुढे सगळ्या झाल्या गोष्टी. पण मला त्रास झालाच नाही. पण सांगतो थोडक्यात, माझी एन्जिओप्लास्टी झाली माझी. ब्लॉकेजेस, आता माझ्यासारख्याचे ब्लॉकेजेस म्हणजे आश्चर्यच आहे, पण ते आले ना त्याच्यात. ब्लॉकेज झाले 4 ठिकाणी, 95, 80 आणि असं झालं. ते एक 95% फक्त, बाकी देऊन कमी झाले 3. आणि त्याला स्टेन टाकावा लागला. तर त्याच्यासाठी एन्जिओग्राफी झाली. आणि मग ते कळल्यानंतर मग एन्जिओप्लास्टी करायची ठरवली. ती एन्जिओप्लास्टी जेव्हा झाली त्या दिवशी काय झालं गंमत, 15 तारखेला ऍडमिट झालो. 16 आणि 17ला 16 तारखेला व्हायचं होतं. म्हणजे 16-17 2 दिवस कॅम्प होता. 16 तारखेला हे झालं, ऑपरेशन झालं, व्हायचं होतं. तर 15ला ऍडमिट करायला सांगितलं, म्हणजे सगळे पेपर्स वगैरे क्लिअर होऊन मी स्वस्थ राहिलो. तर ठीक आहे. 15ला सकाळी ऍडमिट झाल्यानंतर मोबाईल बाजूला गेला पहिला माझा. आणि मी बघितलं तसं एक सहजतेच वातावरण. आणि त्याच्या आधी काय झालं, त्याच्या किंचित म्हणजे छातीत दुखलं का आजपर्यंत, असं दुपारी 3:30-4च्या सुमारास. तर मी आपले बंधू डॉक्टर आठवले, त्यांना फोन केला की दवाखान्यात त्यांना घरी जाऊ नकोस, तू आधी इथे ये आमच्याकडे आणि मग घरी जा असं सांगितलं त्याला. तर तो लगेच दवाखाना बंद करूनच झाला. मुळे 6 वाजता फोन केला. आणि किती वाजले म्हणजे तसा मी बोलतो. तर हे झालं 11ला. त्याने सांगितलं की आता ठीक आहे, उद्या दुसऱ्या दिवशी मी जाणारच होतो चेकला आमच्या डॉक्टरने, त्या कार्डिओलॉजिस्ट. तर ठीक आहे, तेव्हा बघू काय ते. दुसऱ्या दिवशी गेलो, मग ते हे ठरलं सगळं. सांगायचं काय, थोडं दुखलं. आणि रात्री जेवणानंतर 8:30च्या दरम्यान थांबलं. मी ते विसरून पण गेलो की माझे दुखलंय असं. डॉक्टरने त्या चेकिंग केलं आणि माझा ईसीजी काढला. म्हणजे मला हे कळलं त्याने ईसीजी कशाला काढला, काल दुखलं तर त्याचे संबंध, पण मी तर त्याला सांगितलं मी त्याला माहित नाही, असा माझा भ्रम. ह्याने त्याला सांगितलं मला नंतर कळलं.
तर ते झालं आणि मग ते झालं, पुढे सगळं झालं या गोष्टी. थोडक्यात म्हणजे काय, बाकी सगळ्यांना अटॅक आले होते, त्यामुळे ते विभोरत होते तिथे. मला काहीच झालं नाही, असे बारीक दुखलं फक्त. काही व्हायच्या आधीच मला तरी सावध केलं म्हणा. एन्जिओ ब्लॉकेज भरपूर होतं, तर ते मग एन्जिओप्लास्टी करायची. तर ते काय डॉक्टर म्हणाले 16 तारखेला करायची होती, सकाळी 10 नंतर खाऊ नका काही. ठीक आहे. संध्याकाळी 4 वाजले, 5 वाजले, येणार कधी करणार, मी तर बसले, नाम घेत चालू आहे, नामस्मरण चालू आहे, मला काही होतच नाहीये, ओके एकदम. असं असताना 6 वाजता डॉक्टर आले आणि ते म्हणाले तुम्हाला काय, मला वाटत नाही इकडे तुम्ही काही सिरियस पेशंट बघे, तुमचं उद्या करतो. मी आता कंटाळलो, 10 ऑपरेशन झालीत माझी, तर मी आता तुमचं उद्या करतो. ठीक आहे, उद्या. म्हणजे 30 दिवस फुकच, काहीच काय तिथे काम नाही, नुसतं बसलेला मी आणि काय खाणं पाणी चालू होतं. असं असताना तिसऱ्या ऑपरेशन झालं, 17 तारखेला ऑपरेशन झालं. इथून झालं. त्याचं तुम्हाला माहित असेल, एन्जिओप्लास्टी जांघेतून होते, पांडीतून म्हणतात, पण ती आणि 10 तास तो पाय असा ठेवावा लागतो. म्हणजे किती ते पुढचं कष्ट ते काही सांगत नाही. इथून झाली आणि मी आलो. आल्यानंतर काय असं काय इंजेक्शन दिल्यानंतर काय होतं, त्या काही विशेष काय मोठं काय. बसल्यानंतर येऊन बसल्यानंतर मला बाथरूम जायला लागल्यामुळे मी खाली उतरलो आणि जायला लागलो. सगळे धावत आले, काय बरे आहे का तुम्ही, आता ह्याच्यात बसा ना, काय कुठे चाललंय. म्हणजे अरे बाथरूमला सर काय देतो, बीट नको मला काही, मी जातो, मी काही ओके व्यवस्थित आहे मी. तर धरायला लागले, थोडासा नेलं कंटाळतो, तू धरून पण नकोस मला. मी गेलो तिकडे कसाच. नंतर त्याला कधीही विचारलं नाही मला यायला जायचं कुठं. म्हणजे किती सांभाळलं महाराजांनी सांगा. मला वाटतं याचा संबंध थेरापीशी नसेल का. दुसरी गोष्ट, आज इतका त्याला खर्च आहे अफाट. मी सामान्य माणूस, मी गुन्हेगारात एकमेव माणूस असेल जो नारळ सुपारीच्या बागेवर माझं आयुष्य जगतोय. बाकी सगळ्यांचं असं साईड बिझनेस आहे, असा एकही रिकामा बसलेला नाही कोणी. पण मी फक्त नाम घेत बसलोय आणि काम पण नंतर सोडलं. पण ते ठीक आहे, ते पुढचं नको. तर माझ्याकडे ते केशरी रेशन कार्ड असल्यामुळे माझ्या मुलाचं वाईट आहे, त्याला तो नोकरी करतोय ना, पण तो त्याचं नाव तिकडे नशीब. तर मला फ्री मध्ये झालं सगळं, फ्री ऑफ चार्ज. एन्जिओप्लास्टीचे 7,500 सुद्धा परत मिळाले. एक माझ्याकडे पैसे नाही तर मिळणार कुठला, एवढे देणार कुठले पैसे. फ्री ऑफ चार्ज एन्जिओप्लास्टी झाली, कसलाही त्रास नव्हता. इथून झालं ऑपरेशन. आधी पण ते असं कुणाला वाटलं मी ऑपरेशन जाताना मला काही त्रास होतोय, आल्यानंतर ह्यांची एन्जिओप्लास्टी काही. बरं, ह्यानी मला सांगून ठेवलं होतं इकडे घरी आल्यानंतर काळजी घ्यायची, 2 महिने झोपून जायचं, बोलायचं नाही. त्याच्यानंतर जपाला पण तिकडे मठात जायचं नाही, वरती माडीवर जायचं नाही, असं काय काय सांगून ठेवलं. ठीक आहे, काय तुमचं सगळं ऐकणार होतं, काय सांगाल ते. खाण्यावरती रिस्ट्रिक्शन सगळं हे काय ते ठीक आहे. डॉक्टरांना विचारलं निघताना, 5 दिवस राहिलो, 19 तारखेला निघालो तेव्हा संध्याकाळी. तर त्यांना म्हटलं आता तुम्ही मला, ह्यांनी सांगितलं नाही, मुलगा माझा जास्त करून, की त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही मला जर सांगाल तर मी सगळं ऐकेन, मला सांगा काय काय करायचं आता. मी तशी मला म्हणजे आता मी हाच विचार गेलो तिकडे धोतर उपरण्यात, हे मी आता इथे आधी यायचं, म्हणजे दुसरीकडे जायचंय म्हणून मी जब्बा घातला नाही, तर मी धोतर उपरण्यातच असतो. तसंच मी तिकडे गेलेलो. ते मला म्हणे गुरुजी तुम्हाला कसलं काय सांगायचं, तुम्हाला तुम्ही काय नॉनव्हेज खात नसाल, म्हणजे नाही. दारू पीत नसाल, नाही. मग पथ्य कसलं आलंय, कसलं पथ्य, म्हटलं नाही 2 महिने झोपून राहायचं आहे ना. कोणी सांगितलं, उद्यापासून सुरू आहे, चालायचं, बसायचं सुद्धा नाही जास्त वेळ, चालायचं, फिरायचं, ऍक्टिव्ह राहायचं थोडक्यात. आणि उद्यापासून 1 किलोमीटर चाला आणि नंतर 1 आठवड्याभरात 4 किलोमीटर कायमसाठी. म्हणजे एक वेळ पूजा झाली तुमची, पण 4 किलोमीटर चालायचं. ठीक आहे, म्हणजे झोपायचं नाहीये, बसायचं नाहीये, खाण्यापिण्याचं काही अडचण नाहीये, काहीही खा. त्याचं कारण असेल मी खाणार का, मी 2 पोळ्या सकाळी संध्याकाळी, भात थोडा आणि रस भाजी, नुसती भाजीत पाणी घातलं की झाली रस भाजी. म्हणजे आमटी पण वेगळी करायला नको, आमटी असते तर भाजीची गरज नाही, असा माझा स्वभाव. म्हणजे अशामध्ये बंधनच नाही काही, हे एक रिस्ट्रिक्शन नाही. बरं म्हटलं करा, जपान तिकडे मठात जायचं नाही, माडीवर जायचं नाही. तशी म्हणाले अहो 95% दाखलं तुमचा भाव होता तेव्हा तुम्हाला वरती चढत होतात ना. म्हटलं हो, माहितीच नव्हतं तेव्हा. मग आता मी काय 100% क्लिअर केलंय सगळं. आता काय, आता धावत नाही जाणार वरती, नाही. मग सगळं करता येईल तुम्हाला, काहीच बंधन नाही. माझा मुलगा 8 दिवसाची रजा पण करत होता, 2-3 दिवस राहिलो, काय उपयोग इथे राहून, तुमच्याचे करायचं काय राहून. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आता हळूहळू येऊया. एक शेवटचा प्रश्न फक्त,
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का की 5 दिवस फक्त नामात राहिलो मी आणि मला एका क्षणातही कंटाळा आला नाही की आयसीयू मध्ये. कळलं का? माझा मुलगा शेवटच्या दिवशी इतका कंटाळला होता कारण तोही तिथेच होता, फक्त राहायला शेजारी होता, खोली घेऊन राहिला होता. त्याच्याकडे लॅपटॉप होता, त्याच्याकडे मित्रांचे फोन करत होता. तो कधी एकदा घरी जातोय असं झालंय, एकदा कधी तुम्हाला डिस्चार्ज मिळतोय. म्हटलं तुला असं काय झालं? मम्मी तर इथे अजून 4 दिवस राहिला. म्हटलं मला काही घरी नामच घ्यायचंय, कुठे तिथे घ्यायचं काय नाही, काय घेतलं काय मला काय. तुमचं ठीक आहे सगळं, मला तर लोक घरी जाऊ दे आहे ना बरं. मग हाच राम असेल मला वाटतंय. राम राम कुठला? कारण ते सगळं राम तुम्हाला भगवंताचं दर्शन आहे, अंतर्मनात होणार आहे. बाहेर तुम्ही जिथे शोधताय तिथे तो नाहीच आहे, किंवा हा दिसतोय तो राम आहे सगळा. त्याच्या वाचून तर दुसरं काही नाहीये, तर तुम्हाला ते वेगळं वाटतंय. कळलं की? तुम्हाला जर अणुरेणूच जर तो भरलाय तर या सगळं तुमच्यात पण तोच आहे की. मग तुमच्यात मला दिसत नसेल तर तो मग आत शोधा, नाहीतर हा समोरच आहे की. तर तुम्ही तुमच्या कल्पनेने तो मुकुट घातलेला राम कशाला हवाय तुम्हाला? एक शेवटचा प्रश्न की जो या नामस्मरण करणाऱ्यांना बरेच वेळा पडतो असं जाणवतं की विविध कारणांसाठी कोणी आसपासच्या व्यक्ती किंवा हे काहीतरी मनाविरुद्ध वागतात किंवा असं काही प्रसंग येतात, आर्थिक काही अडचणी येतात किंवा शारीरिक येतात, आणि वेगवेगळ्या अडचणींमुळे आपली नामस्मरणाची जी श्रद्धा असते त्याला कुठेतरी धक्का लागण्याची भीती निर्माण होऊ शकते. होते असं नाही, ज्याची श्रद्धा असते त्यांची ती अढळ राहू शकते, पण काही वेळेला तो विश्वास कुठे डळमळीत होतंय की काय अशी शक्यता निर्माण होऊ शकते. तर अशा वेळेला म्हणजे असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? आणि तसं जर झालं तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या मार्गामध्ये घट्ट राहून पुढे वाटचाल करण्यासाठी ह्या सगळ्या अडचणींवर कशी मात करता येईल? काउंटर क्वेश्चन असं आहे की नामजप करताना सुरुवात केली की एक तर 2 गोष्टी. पहिल्यांदा काहीतरी मनात खूप जंजाळ आहे, खूप विचारांचं भावूर आहे आणि आपण जप करतो तेव्हा शांती येऊ शकते असा एक विचार. आणि दुसरा की आपण जप करायला सुरुवात केली, अनेक वेळा दासबोध ऐकला, हे ऐकलं तर नामस्मरण करा, नामस्मरण करा. ते करायला बसलं की असंख्य विचारांचं जाळं डोळ्यात येतं, जात नाही हलवायचं पाहिजे. बरोबर आहे. हे सगळ्याची उत्तरं तुम्ही महाराजांची प्रवचन वाचलीत का? रोजच्या प्रवचनात महाराजांची सगळी उत्तरं आहेत. मी सांगू तुम्हाला, महाराजांची प्रवचनं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर मधली नित्य वाचनात ठेवा तुम्ही. कारण प्रत्येक एक प्रवचन तुम्हाला 365 दिवसानंतर तुम्ही परत वाचणार, बरोबर की नाही? म्हणजे ते परत नव्याने समजतं तुम्हाला. कळलं का? प्रत्येक वेळी तुम्हाला त्याची अशी नवीन अनुभूती येते. त्यातलं कुठचं तरी वाक्य असं अति होऊन जातं तुम्हाला. कळलं का? आता सांगतो तुम्हाला, हे तुम्ही विचारलं ते एक तर असं माझ्या बाबतीत कधी घडलं नाही. माझ्यावरती प्रसंग प्रचंड आले, कारण मी म्हटलं तसं नकार घंटाच वाजवत आयुष्य गेलं माझं सगळं. अगदी हवंच आहे का, गरजच आहे का, तर ते खर्च कुठचंही काही करायचं झालं तर असं झालं. त्यामुळे म्हणजे मग प्रसंग येणारच ना, सगळ्या तऱ्हेचे प्रसंग आले. पण ते कुठच्याही प्रसंगात मी असं तुम्ही म्हणता तसं त्याचा संबंध नामाशी जोडला नाही. म्हणजे मी इतकं नाम घेतो आणि माझ्यावरती असं का, हे कधीच नाही. मी माझ्यावरती हा प्रसंग आलाय, ही कर्म माझीच आहे, कुठची तरी मागची. त्यामुळे त्याचं कारण आहे काय, कर्माचा सिद्धांत जो आहे तो तुम्ही आहेच ना. ते जे तुम्ही आधी केलंय, म्हणजे एक समर्थांचं वाक्य आहे, भोगे जाणीचे पूर्व सुकृत. आत्ताच्या तुमच्या भोगावरून तुमचा पूर्व सुकृताचा अंदाज येतो. नेमकं करायचं असं नाही, ते कधीच कोणाला करणार, ते अशा फार मोठ्याच व्यक्तीला किंवा भगवंताला काय. पण नाहीतर आत्ता तुमच्या भोगावरून तुमचं पूर्व सुकृत लक्षात येतं की कठीण आहे पूर्व सुकृत काहीतरी चुकलेलं आहे. ते जाणून घेण्याची पण आपल्याला इच्छा व्हायची गरज नाही. खरं म्हटलं तर काय चुकलंय माझं, ते पुढे ज्योतिषी कुणाला काही गरज नाही. चुकलेलं आहे म्हणून तर दुःख हे आपल्या पापाचंच फलित आहे. त्यामुळे दुःख झालं म्हणून डगमगायचं कारणच नाही. पाप संपतंय, त्यामुळे पापाची निवृत्ती होते दुःख जेव्हा होतं तेव्हा. म्हणून आणि आनंद होतो तेव्हा उलट घाबरायला हवं. आनंद होतो तेव्हा तुमचं सुख वजावट होत असतं तिथे. पण तेव्हा तुम्ही एकदम ऐश्वर्यात राहता. आनंदाच्या वेळी असं विचार सुद्धा मनात येते, म्हणजे मी हे केलं किंवा असं होतं. ते त्याच्या कृपेनेच चाललंय ते सगळं. दुःखही त्याच्या कृपेने, तसं सुखही त्याच्या कृपेने नाही का मग? ते का नाही वाटत? मग तेव्हा कधीच वाटत नाही कोणाला सुख त्याच्या कृपेने आहे म्हणून.
तर ती भावना जर ठेवली म्हणजे थोडक्यात त्याला जर प्रत्येक गोष्टीत तुम्ही गुंतवलात ना तर ती तुमची जाणीव कमी होते. आणि दुसरी तुमचा जो प्रश्न महत्वाचाच आहे तो की नाम घ्यायला बसल्यानंतर त्याचे महाराजांनी असं सांगितलंय एक बिळ आहे त्याच्यात सर्प आहे, तुम्ही जर गरम पाणी ओतलं तर ते बाहेरच पडणार ना. त्यानं तिथून तसं जेव्हा तुम्ही नाम घ्यायला बसता तेव्हा आपले जे विकार असतात त्यांना कळतं आपल्याला आता घर खाली करायची वेळ आली, ते उफाळूनच येणार वरती. काम करून किंवा जे काही सगळे षडविकार आहेत हे म्हणजे तुम्ही खरं सांगायचं तर जेव्हा काम करतं तेव्हा विचार मनात येणार इतके विचार नामाच्या वेळी विचार येतात. नामाला बसल्यानंतरच ते विचार जास्त येतात. पण म्हणून नामात उठायचं नाही, पाहिजे तर असं करायचं, मग तिथून उठायचं नाही. काम करताना घेतात तर 1 तास मला नाम घेत काम करू आपण. तुम्हाला असं वाटतं ना की बसल्यानंतर ते विचार त्रास देतात, म्हणजे हे माझंही झालेलं आहे. विचार त्रास देतात आणि नको ते की कल्पना सुद्धा आपण करणार नाही इतके विचार. म्हणजे असं वाटतं की दुसऱ्यांचं कळलं माझे कळत नाही म्हणून बरं आहे, नाही तर उभा नाही राहणार समोर तो माणूस किती हा असं. हे प्रत्येकाचाच अनुभव आहे, नाम घेणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव आहे. तेव्हा ते होतच. पण त्याच्यासाठी नाम थांबवणं उपाय नाहीये. नाम कसं जास्तीत जास्त घ्यायचं हाच तेव्हा विचार करायचा. पण तुम्ही काम करताना घ्या. मग तेव्हा काम मुळात काम काढा काहीतरी उकरून तांदूळ निवडायला घ्या. आता पण नाम मोठ्यात घ्यायचं मात्र. मग त्यावेळी असं करा, 1 तासभर नाम घ्यायचं. काय असतंय तुम्ही संकल्प केलात ना कोणताही की मग त्या संख्येची गरज असते. संकल्प नाही तर संख्येची गरज नाही. आणि संकल्प करावा असं पण काही कुठे सांगितलेलं नाहीये. संकल्प करूनच नाम घ्या, 13 कोटीच घ्या असं काही नाहीये. तुम्ही काही न करता पण घेऊ शकता. पण माझ्यासारख्याला वाटतं मला फटके बसण्यासाठी 13 कोटीचीच गरज होती. मी देतं काय झालं असतं मला मी किती घेतो ना. मला अनेक जण म्हणाले माझं कधीच 13 कोटी झालं असेल असे म्हणणारे भेटले मला. किंवा तो झालं की नाही 13 कोटी तुझा असंही म्हणणारे भेटले. कळलं की नाही. या सगळ्यांना माझ्या लक्षात आलं आपण जो संकल्प केला त्यामुळे मला कळत आहे की ती किती कठीण आहे. आपण म्हणतो तितकं नाहीये शक्य, ते सहज शक्य होत नाहीये. अगदी आज आपण म्हणून आज आपण 10,000 करूया, त्याच दिवशी इतक्या अडचणी येतात आणि कधीच मनात एक तर 20,000 होऊ शकतो काही हे नसताना सुद्धा. म्हणजे किंवा अडचणी येऊन सुद्धा सहज होतो किंवा काही नसताना सुद्धा मग मूड लागत नाही, कंटाळा येतो. किती काय याचं माझ्या बाबतीत नाही झालंय खरं. म्हणजे मला नाही अनुभव, लोक सांगतात म्हणून म्हणतोय. मला नामाचा कंटाळा कधी आला नाही. त्याचं कारण म्हणजे पूर्वजन्मीच असणार ते. कारण इतक्या लहानपणीचं मी नाम घेतलोय त्यामुळे मला एक गोष्ट, मला नामाचा कधीच कंटाळा नाही आला. मला त्याचा वेळ मिळत नाही याचं दुःख व्हायचं. कळलं की नाही. आणि आता मी मला असं वाटतं जगात माझ्या इतकं सुखी नाहीये कारण मला आता काही करायचं होणार नाहीये. तर एकदाच 13 कोटी झाला पुरा चला सुटलो ते छळातून, जपाच्या छळातून सुटलो मी. मान नको हे ना मला इतकं आता हे करायचं आहे, जप करायचं आहे असं काही नाही. आता अखंड नाम तर चालूच आहे माझं. त्यामुळे काम करायचं म्हणून नाही, काहीच कोणतेही एखादी गोष्ट करायची असं काही नाही. सकाळी उठल्यानंतर म्हणून मी उठल्यानंतर सुद्धा झोपल्यानंतर आंघोळ झाली तर झाली, पूजा झाली नाही झाली आज नुसती फुलं बदली करणे म्हणजे माझी पूजा. सागर संगीत बरेच वर्ष केली पूजा मी. अगदी गंध कधी मी अष्टगंध लावलं नाही, उगळूनच लावलंय छंद. तेव्हा आता नाही लावलं तरी चालेल. आता मी 13 कोटी झाल्यामुळे नाही, त्याच्या आधीपासून मला ते जेव्हा ती इच्छा नाहीशी झाली माझं झालं बरोबर आहे. किंवा कंटाळा येतो, पूजेचा कंटाळा. बाकी सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा येतो. काम करायचा कंटाळा येतो, पूजेचा कंटाळा येतो, स्तोत्र म्हणायचा कंटाळा येतो. कळलं का. फक्त आवाज घ्यायला मला कंटाळा येत नाही. आणि मग हाच मी अनुभव समजतो. मला काही कळत नाही कारण मी काही कोणाला कधी प्रश्नच विचारला नाही. पण खरं तुम्हाला सांगतो मी कोणताही प्रश्न कुणालाही विचारला नाही. मी काय विचार म्हणजे महाराजांनी सांगितलेलं किंवा लहानपणापासून जे ऐकलं 13 कोटी करायचं बस एवढंच ध्येय ठेवलं मी. 13 कोटी करायचं, त्याच्यासाठी काय करायचं ते करायचं. कळलं की नाही. आणि त्याच्यापासून एवढं काही काही गोष्टी कळल्या की त्याच्यापासून मागायचं नाही काही. ते करताना असं मनात आणायचं नाही ह्याच्यामुळे हे हो. उलट मी म्हणतो चांगलं झालं तर क्रेडिट त्याला द्यायचं, नसलं त्याचं तरी ते आपलंच कर्म असं नाही म्हणायचं. मग तेव्हा चुकलं तर आपलं कर्म, चांगलं झालं तर ते त्याचं कर्म किंवा त्याच्यामुळे असं मी भाव ठेवला. असं पण म्हणता येईल ना जसं वाईट कर्म पापामुळे तुमच्या पाप तुम्हीच केलं असतं तर पुण्य तुम्हीच केलेलं असतं ना. कोणत्या तरी सत्कर्म केलेलं असतं मागच्या जन्मी, त्याचं फळ आता आपण भोगतोय. पण मग ते मी केलं असं मी नाही म्हटलं. हे मी नाम घेतोय ना म्हणून हे घडतंय, हे नाम घेतो म्हणून घडतंय. चांगलं घडलं की नाम घेतोय म्हणून, आणि वाईट झालं मनाच्या विरुद्ध झालं हे माझं काहीतरी चुकलेलं आहे कधीतरी. हो, कार्यक्रमाच्या सांगतेकडे आता येतोय. किती वाजले कारण पुढचे पण कार्यक्रम लागलेले. हो.
नाही 11 पर्यंत नाही, एक मिनिट फक्त नाही मी एवढंच सांगतोय तुमचं झाल्यानंतर एक 5 मिनिटं मला द्या, तुमचे प्रश्न संपल्यानंतर. तर आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? कारण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर जे लिहून आलेले होते त्याच्यापैकी मला वाटतं झाली आहेत कव्हर सांगण्यामध्ये किंवा एक सोहळ्याबद्दल प्रश्न होता पण त्याचंही उत्तर बोलण्याच्या याच्यामध्ये मिळालं नाही. हा, मग आता मी एवढंच म्हणतो